मुलावर करा, पण प्रामाणिक मुलावर करा. आणि जोपर्यंत तो प्रामाणिक मुलगा भेटत नाही तोपर्यंत प्रेम सगळ्यांवर करा. या असल्या दलिंदर अवलादीमुळे आई बापाला गावात तोड दाखवता येत नाही. हिला वाटत असं आपण फक्त व्हिडिओ बनवतोय, परंतु तुझ्या माहिती करता सांगतो तायडे, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक फक्त तुलाच भांगार नाही म्हणणार, तर लोक संस्कार मध्ये आणतील जे तुझ्या आई बापान दिले. तसं स्वतःला इज्जत नाही ते ठीक आहे, परंतु असले भांगार व्हिडिओ बनवून आई बापाची इज्जत तरी घालू नको. बात तो सही है. दौड़ना तो पड़ता है. पोरीच्या नादात तो कोवळ्या वयातच दारूचा घोट घेतो आणि आजकाल पोराच्या तिरडीला बापच खांदा देतो. याला तर म्हणतात डबल गेम खेळणे. पहिला असं सांगायचं की मुलींनो प्रेम करा, आणि नंतर असली भयानक इमोशनल रील बनवायची की डायरेक्ट माणसाच्या काळजाला लागली पाहिजे. आता जसं तू व्हिडिओ मध्ये सांगितलं त्याचप्रमाणे स्वतःला जिम्मेदार सुद्धा ठरव. थोडंसं फुल ना फुलाची पाकळी तरी लपडे करा. हा व्हिडिओ सर्वजण पाहतील, त्यातील काही शुल्लक तिब्या तुझ्यासारखं बनण्याचा प्रयत्न सुद्धा करतील, परंतु हा व्हिडिओ त्यांना नाही भेटला. त्या मुलाच्या संपण्यामागे स्वतःला थोडं जिम्मेदार ठरव आणि समजून जा तुझा हातभार आहे यात. राजा जी अपनी शक्तियों का पूरा इस्तेमाल कर रहे हो, लेकिन लौंडा यहाँ नहीं रुक. डियर एक्स, अगर तुम्हारे वादे सच्चे होते तो आज हमारे 2 बच्चे होते. स्वतःची बुद्धी अजून बच्चे एवढीची, परत सगळं गाव म्हणन बच्चों की भी बच्चे हो गए. ये सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. नवीन वर्ष येते म्हणून जास्त हवे तोडू नका. हा, वर्ष बदलणारे, आपलं आयुष्य आहे तसंच राहणारे. आपलं नाही माझं म्हण, कारण लोक तुला आज पण छपरी म्हणतायत, नंतर पण छपरीच म्हणतील. आणि जसं या वर्षी तू फेमस झाली नाही तसं तू पुढच्या वर्षी सुद्धा फेमस होणार नाहीयेस. जसं तू या वर्षी बालिश होती तशी पुढच्या वर्षी बालिशच असणार आहेस. आणि बाकी काही राहिलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा. प्रेम कधीच कमी होत नसतं, फक्त राहुलच्या जागी रोहित येत असतं. अहो यालाच तर म्हणतात कमी वयात जास्त प्रगती करणे. पोरगी शाळेतला भात खायच्या वयात राहुल आणि रोहितच्या गप्पा आपल्याला सांगते, आणि आपण एक चूते लोक यांच्यासाठी ग्लेशियर वाचवतोय. इन बच्चों के लिए हम पेड़, पानी और ये जो ग्लेशियर बचा रहे हैं. मैं तो कहता हूँ ग्लेशियर को पिघल जाने दीजिए, ये साले डूब के मर जाएंगे. जाऊन सांग त्याला तुझी गरज नाहीये मला. तू नेमकी जन्मला डॉक्टरच्या हातातून पडली होती की नंतर भिंतीला डोकं आपटून तुझं डोकं खराब झालंय. म्हणजे पहा ना, बालिशपणा तो पण टॉपचा. अहो मोबाईलच्या जमान्यात हे मांदाड कबूतर पाठवतोय. पोरीचा मेंदू गुडघ्यात असतो मला माहित होतं, परंतु हिचा मेंदू डायरेक्ट पायाच्या गोठ्यात आहे. मी का कोणाकडे बघू, माझं बाळ काय कोणापेक्षा कमी आहे का. याच प्रजातीला आपण निब्बी म्हणून ओळखतो. यांचं वय 15 पण नाही, परंतु हे आपल्याला काय सांगतात तर माझं बाळ कोणापेक्षा कमी आहे का. ही तीच जमात आहे जी केसाच्या मध्ये लपून सिंदूर लावते आणि करवा चौथच्या दिवशी त्याच्या बाळासाठी उपास धरते. माझ्या मते तर यांना उघड करून ओल्या बांबूचे फटके दिले पाहिजेत, मग यांना समजा आपण बाळ आहेत का आपलं पण कुणी बाळ आहे. भाई यहाँ पे क्या हो रहा है भाई, यहाँ पे क्या हो रहा भाई, ये कहाँ फंस गया भाई मैं, भाई ये क्या हो रहा. घर नाही पूर्ण गाव सजवणार जेव्हा माझ्या नावाच्या पुढे मी तुझं नाव लावणार. तू घर सजवू नको आणि तू गावही सजवू नको, कारण तू एक बिर्ला वाईट पुट्टीची पूर्ण गोणीची तोंडाला लावली ना, तीच आमच्यासाठी बस आहे बाई. फक्त आता मला प्रश्न पडलाय, ती पुट्टी पाण्याने धुणार का खोरं पाठवून देऊ आमच्या घरचं. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूया पुन्हा एकदा नवीन रोस्टिंग व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.